केली ती बी ठाव असतील तुम्हाला. अव पोरीसाठी शाळा काढली, लय मोठी मोठी कामं केली बघा. तुम्हाला समजा ठाव आहे. पण मी माझी कहाणी सांगते ती ध्यान देऊन ऐका बरं. माझा बाप पाटील होता. नायगाव माझं बाहेर. अव नायगाव ते आपलं शिरवळच्या जवळचं सातारा रोडलाच आहे बघा. हां, तर नायगाव माझं बाहेर आणि खंडोजी नेवसे पाटलाची मी लेक. अव पाटलाची लेक होती मी. लय लाडाचा येतं बघा माझा. अव लाड म्हणजे माझी आई मला दर आठवड्याला शिरवळच्या बाजारला न्यायची. एकदा अशीच मी आई बरं शिरवळच्या बाजारला गेली होती. तेव्हा आईनं मला विचारलं, सावी काय घेऊन देऊ ग तुला? तेव्हाच्या टायमाला की नाही मला जिलेबी लय आवडायची बघा. मग मी आईला म्हणलं, आई मला जिलेबी घेऊन दे ना. तर काय आईनं ही असा जिलेबीचा पुडा मला घेऊन दिला. मग मी आपली खुशी म्हणजे अशी खात 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 अशी रस्त्याने निघाली होती. जशी कामी निघाली होती, एक गोरा साहेब माझ्या समोर. तेव्हाच्या काळी गोऱ्यांचं राज्य होतं. गोऱ्यांच्या राज्यामध्ये माहित आहे ना तुम्हाला, इंग्लिश. हां, तर ते गोरा साहेब माझ्या समोर आला आणि म्हणतो कसा, हे बेबी रस्त्याने जाताना काय बी खायचं नाही. आत्ता का बाया मला काय बी कळणार. ते बाबा माझ्या पुढ्याकडे बघतोय ना, असं बोट करतोय. म्हणलं जिलेबी खायची नाही असंच म्हणतोय जणू. मग मी आले विचार होती बघा, ही आता जिलेबीचा पुढा फेकून दिला आणि राहिली ना अशी शहाणा लेकरासारखी उभी. दिसते ना शहाणा लेकरू. हां, तर अशी शहाणा लेकरासारखी उभी राहिली. तर तो बाबा म्हणतो कसा, पोर लय हुशार दिसती, लय मोठी होणार दिसती. मी म्हणलं आत्ता का बया माझी आई बी म्हणते मी लय हुशार, माझा बाबा बी म्हणतो मी लय हुशार, आणि ह्यो आता गोरा साहेब बी म्हणायला लागला मी लय हुशार. अगं बया मी खरंच लय हुशार. असं दिसामागं दिस पुढे जावं लागलं आणि हळूहळू मी मोठी व्हायला लागली. अगं जशी का मी मोठी व्हायला लागली, आईनं लावलं ना माझ्या बाच्या मागं टुमान. आता काय टुमान असेल बरं, वय पोरीचं लग्न उरकून टाका, पोरीचं लग्न उरकून टाका. अवं तेव्हाच्या काळी इवल्या पोरींची लग्न व्हायची. 6 महिन्याची काय, 1 वर्षाची काय, 2 वर्षाची काय, आणि कधी कधी तर बघा त्या पाळण्यालाच वाशिंग बांधलेलं असायचं, आणि कधी कधी तर पोटालाच टिक्का. ऍडव्हान्स बुकिंग. हा, लई महान संस्कृती बघा भारताची. काय सांगू आता तिचं गुणगान. तर माझ्या आईने माझ्या बाच्या मागं लावलं टुमान की पोरीचं लग्न उरकून टाका, पोरीचं लग्न उरकून टाका. माझा बा लई झाक होता बघा. तो म्हणायचा, माझी मुलगी लाखात एक. जो कोणी जग परिवर्तन करणार असेल, जो कोणी समाज सुधारणार असेल, अशाच मुलाशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. तेव्हा मला काय बी कळत नव्हतं बघा. इवल्या पोरींवर झिम्मा म्हणा, फुगडी म्हणा खेळायचं माझं काम चालू होतं. म्या बघा तरी 9 वर्षाची झाली असेल तेव्हा त्या शेजारच्या धनकवडी गावातल्या पाटलाची पोर सगुणाबाई नावाची आमच्या गावात आली. ती म्हणा ज्योतिबा फुलेसाठी मुलगी शोधत होती. त्या ज्योतिबाच्या डोक्यात काय विचार चालायचं बघा. पोरीबाईशी शिकवलं पाहिजे, पोरीबाईशी शिक्षण दिलं पाहिजे, असलं काय. तर ती सगुणाबाई आमच्या घरी आली आणि म्हणती कशी, या सावित्रीची ज्योतिबाची जोडी लई छान दिसेल बघा. अगं या सावित्रीची ज्योतिबाची जोडी लई छान दिसेल. मग काय बोला फुलाला गाठ पडली नावं. ही असा मांडव टाकला होता, ही अशी गर्दी जमली होती, या अशा पंक्ती बसल्या होत्या, आणि म्या नवरी धरली. अगं गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायात जोडली. अशी ठुमकत मी पुण्याला येऊन पोचली. आता पुण्याला येऊन पोचली आणि ह्यांच्या घरामध्ये बघती तर काय, तिकडून ठेवलेली पुस्तकं, तिकडून ठेवलेली पुस्तकं, समोरून ठेवलेली पुस्तकं. आत्ता ग बाया म्हणलं, बाबा काय नुसती पुस्तकं खातो का काय? तर आमचं हे मला म्हणतात कसं, सावित्री पोरीबाईंची परिस्थिती लय वंगाड आहे. सावित्री पुस्तकामध्ये काय लिहिलंय ते आपल्याला त्यांना सांगितलं पाहिजे. म्या पुरुष आहे सावित्री, म्या स्त्रियांपर्यंत पोहोचू शकत नाही. तू स्त्री आहे सावित्री, तू स्वतः शिक्षण घे, तू दुसऱ्यांना शिक्षित कर. म्या म्हणलं, अगं शेठजी मला हे समजा कसं जमणार? पहिलं पाऊल उचल सावित्री, पहिलं पाऊल उचल, तुझी गरज आहे या समाजाला. म्या तेव्हा गपच राहिले. थोड्या टायमाने काय झालं बघा, आम्ही समधी गेलो शेतात ही अशी पेरायची कामं चालू होती बघा. आमच्या बरोबर फातिमा शेख होत्या, सगुणाबाई होत्या. आम्ही समधी मिळून शेत पेरायची कामं करत होतो. आणि तेवढ्याच शेठजीने मला बोलवलं आणि ते मला म्हणतात कसं, सावित्री बघ पेरायची कामं चालू आहेत,
अगं जर एका दाण्याने गाडून घेतलं नाही तर उभं कणीस निर्माण होत नाही, आणि जर आज आपण दोघांनी गाडून घेतलं नाही तर उद्याच्या समाजाची निर्मिती होणार नाही. मला तर काय विकत नव्हतं, काय काढायचं, काय उगवायचं, काय करायचं. मी तेव्हा पण गपच राहिली. थोड्या टायमानं काय झालं बघा, शेठजींनी घेतली हातामध्ये काठी. काय घेतली? काठी. आणि म्हणतात कसं, सावित्री इकडे या वेळा मला लागलं ना भ्या वाटाया. मला नवरा बायकोला मारतो, मला मारणारच जणू. मग मी आपली भेद त्यांच्या जवळ गेले तर ही मला म्हणतात कसं, सावित्री ही काठी माझ्या हातात आहे, ही जमीन आपली पाठी आहे. आता बघ मी या काठीनं या पाठीवर कसं लिहित होते. असं म्हणून त्यांनी इकडून एकदा काठी फिरवली, इकडून एकदा काठी फिरवली, काहीतरी लिहिलं. म्हणतात कसं, म्हणाला म्हणाला मग मी आधी काठी घेतली, इकडून एकदा फिरवली, तिकडून एकदा फिरवली, काहीतरी लिहिलं. बघते तर काय काय जमाना. शेठजी बोललं, सावित्री पुन्हा प्रयत्न कर. काय जमाना, सावित्री पुन्हा प्रयत्न कर. तरी पण काय तर मला शेठजींचा कसा कोरडा पडला. पण मला काय जमला. 8 दिवसानं मला जमलं. मग मी हळूहळू शिकले, मग मी शिकले, मग मी शिकले, आणि बघता बघता समधी 12कडे शिकले बघा. अगं मी लिवाय वाचायला शिकले. हे माझं शिक्षण असं चालूच राहिलं. एकदा काय झालं बघा, शेठजी एका गावातल्या लग्नाला गेलो होतं. मग मी आपली घरातली कामं करायला घेतली आणि तेवढ्यातच शेठजी आलं. त्यांचा पारांडही चढला होता बघा. घर लग्नाच्या वरातीत त्यांचा कुणीतरी अपमान केला होता. असं दना पाय आपटत ती घरामध्ये आलं आणि म्हणतात कसं, समजतात काय ही लोक स्वतःला, माझा अपमान करतात. भर लग्नाच्या वरातीत माझा अपमान करतात. मला म्हणतात, जोत्या तू ब्राह्मणांच्या बरोबर चालायचं नाही. 4 बुक शिकलास म्हणजे कसं त्याला ब्राह्मण समजू लागलास का? संताप होतोय मला आता, सहन होत नाही. सावित्री मी पाहिलं, त्यांच्या डोळ्यात नुसती आग बाहेर पडत होती, आग. आता हे काहीतरी करणार. आणि त्यांनी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली. अगं आमची समजी तयारी झाली. जी घरोघरी गेलं, लोकांनी समजवायला लागलं की पोरी बाळीसनी शाळेला धाडा. आमची शाळेचा पहिला दिवस होता आणि बघितलं तर फक्त 5 पोरी. माझं मन थोडं गिरमुसलं. पण तेवढ्याच शेठजींनी बघितलं आणि ते मला म्हणलं, सावित्री एक मुलगी आली तरी चालेल, तू तिला शिकवायचंच. आणि आता तर 5 मुली आल्यात, लय वेळ झालंय बघ. मग मी आधी त्यांना शिकवायला घेतलं आणि फळ्यावर लिहिलं आणि तेवढ्यात पलटून बघते तर काय, पोरीच नाही, पोरीच गायब. अहो मी जशी का फळ्यावर लिहायला वळायचे, पोऱ्याच्या घुसूघुसू पळून जायच्या. तेव्हाची माणसं लय घ्यायची बघ. त्याच्या मागं कारण होतं ती माझ्या भावलीची गोष्ट. अगं माझी भावली म्हणजे 5 वर्षाची पोर होती व माझ्या शाळेला येऊन बसायची. पोरे शाळेला का जातीस म्हणून बाहेरच्या माणसांनी तिला पकडलं. काचचा केलेला कूट एका लाडूमध्ये घालून तो लाडू माझ्या भावलीला खायला घातला हो. माझ्या भावलीच्या पोटात काचा गेल्या आणि तिची आटवी तटात तटात तुटली हो. रक्ताच्या उलट्या होऊन माझी भावली धारातीर्थी पडली. स्त्री शिक्षणातला पहिला बळी होता. माणसं लय भ्या लागली बघा. कुणीच आपल्या पोरीला शाळेला धाडायला तयार नव्हतं. तेव्हा शेठजी घरोघरी गेलं आणि लोकांनी समजवायला